सर्व बंधुजनांना सप्रेम जय भीम. बंधूंनो, आज अत्यंत एका दुःखद अशा घटनेच्या निमित्तानं मी आपणास संवाद साधत आहे. माझ्या सद्भावना आणि व्यथा आपल्या सर्वांसोबत शेअर करीत आहे. बंधूंनो, गेल्या 10 डिसेंबर पासून आज 16 डिसेंबर म्हणजे 7 दिवस हे महाराष्ट्रामध्ये दलित, वंचित, बहुजन, बौद्ध, आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरी या समूहाला एका अत्यंत यातनामय पर्वातून जावं लागत आहे. आपण सर्वांना ह्या बाबीची जाणीव आहे, माहिती आहे की परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास एका व्यक्तीनं, ज्याचं नाव सोपान दत्तात्रेय पवार, राहणारा परभणी तालुक्यातील मिर्झापूर या गावचा, या व्यक्तीनं जे कारस्थान, जी कृती केलेली आहे त्यामुळं अवघ्या महाराष्ट्राला कलंकित केलेलं आहे. काल दिवसभर नागपूरमध्ये 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीचं राज्य सुरू झालेलं आहे आणि या राज्याच्या प्रारंभीच दलित बौद्धावर अत्यंत मोठं संकट या शासन प्रशासनाने आणलेलं आहे. 10 डिसेंबर रोजी झालेल्या संविधानाच्या शिल्पाच्या नासधुसीच्या प्रकरणातून सोपान दत्तात्रेय पवार या एका इसमाच्या कृतीनं संविधानाची नासधूस झाली. त्याच्यातून समाज पेटून उठला, आपल्या भावना व्यक्त केल्या. संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारीतून विद्यार्थी, युवक यांनी रस्त्यावर येऊन आपली जबाबदारी संविधानाच्या रक्षणाची आहे हे दाखवून दिलं. पण प्रशासनाच्या वतीनं जी कृती करण्यात आली, प्रशासनाने अत्यंत निष्ठुरपणे, निर्घृणपणे या तरुण विद्यार्थ्यांना लाठी हल्ला केला. कोम्बिंग ऑपरेशन करून, धरपकड करून, मारहाण करून त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. मी मागेही आपल्या वृत्तवाहिनीवर सांगितलं की जवळपास 400
तरुणांच्या विरुद्ध, व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. 50 व्यक्तींना त्यांनी ताब्यात घेतलेलं होतं. मारहाण केलेली आहे. महिलांना, लहान मुलांना, वृद्धांना, बिमार माणसांना आणि विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी निष्ठुरपणे मारहाण केलेली आहे. आणि या मारहाणीतून एक तरुण, ज्याचं नाव सोमनाथ सूर्यवंशी, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, या सूर्याच्या वंशातल्या या सोमनाथाचं पोलिसांच्या क्रूर लाठी हल्ल्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये कस्टोडियल डेथ झालेला आहे. ही महाराष्ट्राला अत्यंत लाजिरवाणी, बेशर्मीची आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला कलंकित करणारी घटना आहे. पोलिसांनी सारवासारव केली. त्यांना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीसाचं जे गृह खाते आहे ते फडणवीसासारखं चाणाक्ष, चतुर आणि चालबाज आहे. त्यांनी स्वतःच शोध लावला की संविधानाच्या शिल्पाला कलंकित करणारा व्यक्ती हा माथेफिरू आहे. कलेक्टरनेही सांगितलं माथेफिरू. सगळ्या मीडियानं, सगळ्या वृत्तपत्रानं एका माथेफिरूनं असं केलं. त्याचं माथ फिरवलं कोण आणि तो माथे फिरून नेमका इकडेच कसा काय आला? ही सगळी बनावट कहाणी आहे. आणि पोलिसांनी जाणून बुजून आंबेडकरी तरुणांना मारहाण करून हत्या केलेली आहे. हा मुलगा सोमनाथ LLBच्या 3य वर्षाला होता. त्यानं संविधान शिकलेलं आहे, संविधानाची परीक्षा दिलेली आहे आणि त्या संविधानाच्या परीक्षेतून जाणीवपूर्वक संविधानाशी त्याची आस्था जोडलेली आहे. संविधान मूल्य त्याच्या जीवनात रुजलेलं आहे. हा पुणे जिल्ह्यातला भोसरीचा राहणारा, शिक्षणासाठी परभणीला आहे, 3ऱ्या वर्गाला आहे, 3ऱ्या वर्षात आहे आणि 17 म्हणजे उद्या 17 डिसेंबरला त्याची परीक्षा आहे. त्याला 11 तारखेच्या मारहाण केलेली आहे. आज घाटी हॉस्पिटल मधले रिपोर्ट्स आलेले आहे. मल्टिपल इंजुरीज. डेथ कॉज काय आहे तर मल्टिपल इंजुरीज. पोलिसांनी मल्टिपल इंजुरीज केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा डेथ झालेला आहे. म्हणजे 302 चा IPC गुन्हा
पोलिसाच्या विरोधात होऊ शकतो. आणि म्हणून बांधवांनो, ही अत्यंत निर्घुण, निर्दयी अशी घटना महाराष्ट्रात पोलिसामार्फत, प्रशासनामार्फत घडवून आणलेली आहे. सोमनाथ हा दीर्घ पल्ल्याचा एक आंबेडकरी युथ होता. जसा रोहित येमुला, डॉक्टर पल्लवी तडवी, दर्शन सोळंकी, हे जे काही तरुण आहेत, जी आमची आंबेडकरी समाजाची अभ्युदय घडवणारी ही पिढी आहे. आंबेडकरी पीक दुश्मन टोळधाड आमची नष्ट करीत आहे. ही मोठी खंत आहे. रोहित येमुलाचं काय झालं? पायल तडवीच्या आत्महत्येचं काय झालं? 5 वर्षानंतर तिच्या मारेकऱ्याला तिघांना अटक केली. 5 वर्षानंतर आयोगाने अहवाल दिल्यानंतर 5 वर्षानंतर तिच्यावर दोषारोप पत्र, गुन्हेगारावर, आरोपीवर हे निश्चित करण्यात आलेले आहे. आता सोमनाथचं देखील कस्टोडियल डेथ आहे. पण गृह खातं मुनसब भी वही और आदिल भी वही ठहरे. मेरे सोमनाथ के कत्ल का दावा करे किस पर? सोमनाथ के कत्ल का दावा करे किस पर? कातिल भी वही, मुनसब भी वही और आदिल भी वही ठहरे. आणि म्हणून बांधवांनो, आपण आजच्या प्रसंगी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहूया. त्याचं मिशन जे आहे, उर्वरित जे मिशन आहे, संविधानाचं संरक्षण करणं, संविधानाचा जागर करणं, संविधानाच्या जाणीव जागृती, संविधान मूल्य हे वस्त्या वस्त्यामध्ये रुजवणं, हे सोमनाथ सूर्यवंशीचं मिशन आहे. ते आपण पूर्ण करूया. त्याला श्रद्धांजली अर्पण करूया. सूर्याच्या वंशाचा तू सोमनाथ, सूर्याच्या वंशाचा, सूर्यवंशी, सूर्याच्या वंशाचा तू होतास सोमनाथ, अनाथाचाही तू होतास नाथ. सूर्यमंडलातील लखलखणाऱ्या अगणित ताऱ्यांची होती तुला सदा साथ. सूर्याच्या वंशाचा तू सोमनाथ. संविधान मूल्ये घेऊन उरी, जाती वर्ण विषमतेला तू मारलीस लाथ. सूर्याच्या वंशाचा तू सोमनाथ. तू जन्मलास संविधानाच्या रक्षणासाठी. तू जन्मलास संविधानाच्या रक्षणासाठी. संविधानाची पदवी घेऊन तू घालणार होतास वंचिताच्या वस्त्या वस्त्यावर संविधानाचा जागर. लॉ थर्ड इयरला होता. संविधानाचा पदवीधर होऊन तू घालणार होतास वंचिताच्या वस्त्या वस्त्यावर संविधानाचा जागर.
चवदार तळ्याचे पाणी पिऊन पेटविणार होतास विद्रोहाचा सागर. म्हणून संविधानावर हल्ला करणाऱ्यावर तू गेलास धावून एक पॅन्थर होऊन. म्हणूनच संविधानावर हल्ला करणाऱ्यावर तू गेलास धावून एक पॅन्थर होऊन. लोचनातील टपटकणाऱ्या अश्रूंना घेऊन हाताच्या अंजलीत, लोचनातील टपटकणाऱ्या अश्रूंना घेऊन हाताच्या अंजलीत, सोमनाथ मी वाहतो तुला कोटी कोटी अश्वांची अश्वांजली, कोटी कोटी अश्वांची अश्वांजली. सोमनाथ त्याला आजच्या प्रसंगी आपण श्रद्धांजली अर्पण करून याच ठिकाणी मी सर्व बहुजन संघटक वृत्तवाहिनीचे सर्व कार्यकर्ते, तंत्रज्ञ, डायरेक्टर, आमचे मित्र राहुल खांडेकर यांच्या परिवाराकडून, बहुजन संघटक या समाज माध्यमावरील या वृत्त चॅनलच्या परिवाराकडून मी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रति श्रद्धा. जय भीम, जय भारत.